सर्वांना नमस्कार. आज मी आपल्याला बेलाचे झाड याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ह्या झाडाचे माणसाला होणारे फायदे याविषयीची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगणार आहे. बेलाचे झाडे अत्यंत पवित्र बहुगुणी औषधी पानझडी वृक्ष आहे, जो प्रामुख्याने भगवान शंकराच्या पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो. आयुर्वेदामध्ये या झाडाला बिल्ववृक्ष असं म्हणतात. या फळाचा जो गर आहे की नाही, त्या गराचा आपल्याला अतिसार किंवा ताप, कफ यांसारखे जर आजार झाले तर त्या आजारांवर औषध म्हणून आपण वापरू शकतो. हे जे झाड आहे ते साधारणपणे 9 ते 12 मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. ह्या झाडाला पाणीही कमी लागते. त्याचप्रमाणे या झाडाला मात्र काटे असतात. अतिशय निमुळत्या आकाराचे लांब काटे असतात. एखादं पान तोडायचं म्हटलं तरी ते आपल्याला काळजीपूर्वक त्याला हाताळावं लागतो. आणि म्हणून हे झाड आपण किंवा झाडाची पानं काढताना आपण काळजी घेतली पाहिजे. हे जे झाड आहे ते शिवपुराणापासून पवित्र मानलं गेलेलं आहे. या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो असं आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये मानतात. त्रिदल म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवतांचं प्रतीक आहे असं आपल्या हिंदू अध्यात्म अभ्यासामध्ये आपण नेहमी अभ्यासलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे किंवा लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांचासुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. त्याच्यापासून औषध बनवलं जातं. खोडापासून कॅन्सरसारख्या रोगांवर सुद्धा औषध बनवून त्या रोगावर माणसाने मात केलेली आहे. हे आयुर्वेदामध्ये अनेक ठिकाणी मी वाचलेलं आहे. आणि काही आयुर्वेद डॉक्टर आहेत ते सुद्धा आपल्याला बेलाच्या झाडाचं पानांचा, खोडाचा किंवा बेलफळ आहे त्या बेलफळाचा कसा उपयोग करावा, कोणत्या रोगावर उपयोग करावा हे सुद्धा आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत ते आपल्याला सांगतात. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये घराच्या जर ईशान्य दिशेला आपण जर हे झाड लावलं तर अतिशय फायदेशीर असतो, गुणकारी असतो. या झाडापासून शुभ लहरी ज्या निर्माण होतात त्या आपल्या घराचं संरक्षण करतात, संकटांपासून आपल्या घराचं संरक्षण करतात. त्याचप्रमाणे आपल्या घराची आर्थिक स्थिती जी असते ती सुधारते. आणि म्हणून हे जर झाड आपण आपल्या घराच्या आजूबाजूला लावलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचे फायदे मिळतात. त्याचप्रमाणे या झाडामध्ये विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतो. विटॅमिन्स ए, सी, फायबर यांसारखी पोषक अशी जीवनसत्वे आपल्याला या झाडाच्या सेवनाने आपल्या शरीराला मिळू शकतात. त्याचप्रमाणे याला पाणी कमी लागत असल्यामुळे आपण जर आपल्या घराच्या परिसराच्या आसपास ही जर झाडे लावली तर त्याचा आपल्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्याचप्रमाणे एक झाडे लावण्याचा छंद किंवा आवड म्हणून सुद्धा आपण हे झाड लावू शकतो. आता तुम्ही म्हणाले आम्ही फ्लॅट संस्कृतीमध्ये हे झाड कुठे लावायचं आहे, तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये कुंडीत लावू शकता, डब्यात लावू शकता आणि त्याची जोपासना करून आपल्या कुटुंबासाठी आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांनाही सांगायचं आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या अंगणामध्ये असं एखादं औषधी गुणकारी असणारं किंवा देवालासुद्धा प्रिय असणारं असं एखादं झाड आपण छंद म्हणून जोपासावं आणि ते लावावं आणि त्याची मोठ्या प्रमाणात चांगली जोपासना करून आपण ते झाड वाढवावं.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. त्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात याचा मला आनंदच होईल. धन्यवाद.